मित्रांनो, हे जे आपण पाहतोय बारीक धूर दिसतोय तुम्हाला, हे संपूर्ण शेडमध्ये या स्प्रिंकलर फवारे तर त्यासाठी बसवलेले ऑटोमायझेशनवर बसवलेलं आहे. तरी हे बघा, हे कोंबडी फार्मसाठी हे संपूर्ण शेडमध्ये एवढे सूक्ष्म फवारा आहे दादा. डायरेक्ट दिसायला म्हणजे तुम्ही म्हणणार की म्हणजे दिसतच नाही, थोडंफार प्रमाणात दिसतंय. तर हे स्प्रिंकलर बसवलेले आहेत. तर हे बारीक फवारा या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कोंबडी फार्मसाठी हे बसवलं. तर हा उन्हाळा चालू आहे, आता दुपारची वेळ एकदम थंडगार वाटतं आहे. ओपन शेड आहे दादा, ओपन शेडमध्ये यांनी बसवलेलं आहे. संपूर्ण शेडमध्ये एकदम असे फवारे जात आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, बारीक फवारे दिसत आहे आपल्याला, एकदम थंडगार वाटतं. हे ऑटोमायझेशनवर आहे. आपल्याला या ठिकाणी बघा, हे ऑटोमायझेशन इथं बसवलेलं आहे. हे बघा, या ठिकाणी बसवलेलं आहे दादा. ॲटोमॅटिक दर 2 मिनिटांनी चालू होतं, बंद होतं. या ठिकाणी बघा, आणि त्यामध्ये घाण जाऊ नये त्यासाठी हे छोटे खाली फिल्टर बसवलेले आहेत. म्हणजे सूक्ष्म फवारा जो आहे, तो सूक्ष्म फवारा यातून म्हणजे घाण जाऊ देत नाही आणि फिल्टर पण काम करतं. आणि ऑटोमायझेशनचे मशीन आणि मोटरी या ठिकाणी आपण बघताय. या ठिकाणी हे शेतकरी बांधव आहेत, यांना विचारू यासाठी किती खर्च लागलेला आहे. भाऊ, या ठिकाणी तुम्हाला या स्प्रिंकलर वगैरे बसवण्यासाठी किती खर्च लागला आहे? 15,000 रुपये खर्च लागला. 15,000 हे 2 लाईनी टाकलेल्या दिसत आहे या ठिकाणी. डबल मोटर आहे. बरं, एका लाईनीला एक सिंगल म्हणजे तरी 7,000 एक लाईनीला खर्च येऊ शकतो. 7,500 बरं, त्यासाठी आपण बघा दादा, या ठिकाणी शेडची स्वच्छता आणि वरून फवारा या गोष्टी या ठिकाणी एवढा थंडावा निर्माण झाला आहे दादा. ऐन दुपारची वेळ आहे, तरी 1:30-2 वाजता आहे, तरी असं उन्हाळा जाणवत नाही आहे. त्यामुळे आपल्या कोंबडीची निगा राखण्यासाठी ही पद्धत वापरा, फायदेशीर राहील. लहान लहान पिल्लं आहेत, जसं जसं हा पक्षी मोठा होतो तसं तशी याला हीट तयार होते, त्यावेळेस फार फायद्यात येतं आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये यातून गरमीच्या नियोजनासाठी अत्यंत असं आपण बसून घ्या आपल्या कोंबडी फार्मला या प्रकारचा फवारा आणि उन्हापासून संरक्षण करा. नमस्कार.